काश्मीर. काश्मीर म्हटलं की काय आठवतं आपल्याला? पृथ्वीवरचा साक्षात स्वर्ग. अशा स्वर्गाची सफर करण्याची इच्छा आपल्यापैकी प्रत्येकालाच असेल, नाही का? आणि त्यातच अशा ठिकाणी आपल्या आईबाबांना घेऊन जाण्याचं स्वप्न तर जवळपास प्रत्येकानेच पाहिलं असावं. आम्ही सुद्धा पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरवलं देखील. लहानपणापासून एकच गोष्ट पाहत आलोय. आईबाबांनी स्वतःच्या सुखाचा विचार कधी केलाच नाही. आपल्या इच्छा, आपले हट्ट पुरवण्यातच त्यांनी आपले आयुष्य घालवलं. आपण मोठे होतो, कमावते होतो, पण त्यांच्या पाठीवरचे जबाबदाऱ्यांचे ओझे कधी उतरणार? नेहमी वाटायचं, ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलं त्यांना या जगातील सर्वात सुंदर स्वर्ग दाखवायचा. आणि तो स्वर्ग म्हणजे काश्मीर. आणि शेवटी तो दिवस उजाडला. बर्फाच्छादित डोंगर, ती शांत डल लेक आणि या सर्वांचा आनंद घेणारे आमचे आई बाबा. आईचा तो लहान मुलांसारखा निरागस आनंद आणि बाबांच्या चेहऱ्यावरचं ते निवांत हसू. काय सांगू. असं वाटत होतं की काश्मीरच्या सौंदर्यापेक्षाही काही सुंदर असेल तर ते आमच्या आईबाबांच्या चेहऱ्यावरील ते हसू आहे. निसर्गाच्या या जादूमध्ये त्यांचे सगळे थकवे, सगळ्या चिंता कुठेतरी विरघळून गेल्या होत्या. लोक म्हणतात काश्मीरमध्ये स्वर्ग, जन्नत आहे म्हणे. पण आमच्यासाठी ती जन्नत त्यांच्या डोळ्यांमधल्या समाधानात होती. बाबांची कौतुकाची नजर आणि आईच्या डोळ्यांमधले आनंदाश्रू. तो क्षण आमच्या आयुष्यातील कोणत्याही यशापेक्षा खूप मोठा होता. पैसा तर आपण आयुष्यभर कमावू शकतो, पण आईबाबांसोबत कमावलेल्या या आठवणी या अनमोल आहेत. एक अशी सफर जी फक्त एका जागेची नव्हती, तर ती मनाच्या गाभाऱ्यात कायमची कोरली गेलेली आनंदाची शिदोरी होती. आमची हसती खेळती अविस्मरणीय अशी काश्मीर डायरीज. तर भेटूयात आता काश्मीरच्या या सिरीजमध्ये. स्टे ट्यून्ड.